नमस्कार भावी शिक्षकांनो, अभियोग्यताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक डायलॉग आठवतो सनी देओलचा, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. तो डायलॉग जेवढा आपण त्या मूवीमध्ये बघितलं ना सर, तेवढा डायलॉग आपण आत्ताच्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये ऐकतो. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलवर प्रेफरन्स कधी येणार हा सर्वात मोठा प्रश्न आता आपल्यासमोर उभा आहे. जाहिराती अपलोड करण्यासाठी मुदतवाढ वाढतच जाते. 1 मे पासून सुरू झालेली मुदतवाढ 1 जूनपर्यंत कधी आली कळलं नाही. 1 जूनची मुदतवाढ 1 जुलैपर्यंत कधी आली कळलं नाही. ह्या जुलैची मुदतवाढ आता ही 20 जुलैपर्यंत येऊन ठेपली. विद्यार्थी मित्रांनो, 2.5 महिन्यापेक्षा जास्त मुदतवाढ ही पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासाठी मिळते. विद्यार्थी मित्रांनो, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख हा डायलॉग आपल्याला आता त्या डायलॉगचं स्मरण व्हायला लागलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही खूप आपण म्हणू शकतो की निराशेची बाब आहे. कारण जर आपण विचार केला तर 1 वर्षापेक्षा जास्त दिवस होऊन गेले परीक्षा देऊन, आणि आपण बघतोय की अजूनही सरकारला कुठल्याही प्रकारची जाग येत नाही आहे. अजूनही त्यांना आपल्या कुठल्या प्रकारची काळजी नाही. आपली तर सोडाच, आपण तर नोकरीसाठी झटतोय, परंतु जे विद्यार्थी शाळेत आहे त्या विद्यार्थ्यांना शिक्षक नाही आहे. त्या विद्यार्थ्यांना स्पेशल शिक्षक नाही शिकवायला. गणिताचा शिक्षक स्पोर्ट्स शिकवतोय, हिंदीचा शिक्षक गणित शिकवतोय. ही खूप मोठं दुर्दैव हे महाराष्ट्राचं आहे. आणि अजूनही आपल्याला फक्त तारीख पे तारीख, तारीख पे तारीखच मिळत आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे विद्यार्थी मित्रांनो, विचार करणार आहे. आज आपण कुठल्या प्रकारचं मेरिट किती लागल, कट ऑफ किती लागल ते सांगणार नाही, परंतु ह्या महाराष्ट्रात चाललेली वस्तुस्थिती काय, या शिक्षकांचं जे विद्यार्थी शिक्षक आहे त्यांचं भवितव्य काय, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. बरेचसे असे विद्यार्थी आहे विद्यार्थी मित्रांनो की त्यांचं एज बार झालेले आहे, ज्यांना ही शेवटची संधी होती. त्यांचा तुम्ही विचार करा. जे खूप कष्ट करून ग्रॅज्युएट झाले, नंतर BEd केलं, DEd केलं, त्यानंतर टेटची एक्झाम दिली, त्यानंतर TET CTT पास झाले, PhD झाले, MAd झाले. खूप प्रकारचं जे एज्युकेशन असतं ते सर्व प्रकारचं एज्युकेशन केलं, सेट नेट झाले, PhD झाले, परंतु अजूनही त्यांच्या पदरी निराशाच काय येते. एखाद्या ठिकाणी जर एखादा आमदार मृत्युमुखी पडला विद्यार्थी मित्रांनो, तेथे लगेच त्याचा दावा देखील होत नाहीत आणि लगेच पोटनिवडणूक होते आणि रिझल्ट देखील लागला जातो. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या सरकारला 5 वर्ष पूर्ण झाली, 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लगेच कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागून जाते आणि आचारसंहिता लागल्यानंतर एका महिन्याभरातच प्रचार देखील आटोपतो, इलेक्शन देखील आटोपतं, 2 दिवसात रिझल्ट देखील लागतो आणि 3ऱ्या दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ हे मुख्यमंत्री घेतात. मग आपल्या बाबतीत का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा सर्व विद्यार्थ्यांपुढे आहे. बरेचसे विद्यार्थी निराशेमध्ये गेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, खूप विद्यार्थी हे निराशेत गेले आहे, एज बार झालेले आहे. जर 35 अबोव ज्यांचं एज झालं आहे त्यांच्यासाठी काय, ज्यांचं 40 अबोव एज झालं आहे त्यांच्यासाठी काय. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची गोष्ट, निराशेची गोष्ट ही आपल्या महाराष्ट्रात आहे. म्हणजे पुढारी काय करताय हा खूप मोठी शोकांतिका आहे आपल्यासाठी आहे. आपण विचार केला पाहिजे, याच्यावर व्यक्त झाला पाहिजे. आपण म्हणू शकतो ना की एखाद्या ठिकाणी जर अन्याय चालत असेल तर त्या अन्याय सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो अन्याय करणाऱ्यापेक्षा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे किती दिवस सहन करणार आहात. परत पवित्र पोर्टलला जर जागा वाढण्यासाठी जाहिरातीसाठी मुदत जर मिळाली तर ती भरती कधी कंप्लीट होईल, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणि मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहिलेला आहे. कारण 1.5 वर्षापासून आपण ज्याची वाट बघतो तो दिवस कधी येईल, कधी प्राधान्यक्रम येतील, त्याच्यानंतर कधी लिस्ट लागेल, त्याच्यानंतर कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कधी आपण आपल्या स्वतःच्या लाडक्या हक्काच्या शाळेत जाऊ, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. याचा उत्तर ना शिक्षण मंत्र्याकडे नाही कोणाकडेच आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, करायचं काय? जर या पोर्टलवर ते म्हणताय की 20,000 प्लस जागा जर अपलोड झाल्या आहे आणि मागच्या वर्षीपेक्षाही जी भरती झाली मागची तिच्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात जर भरती होणार आहे, बास आम्हाला काय लागतंय. जर 20-22 हजार जर जागा तुमच्या अपलोड झाल्या असतील तर थांबवा. 20 जुलैपर्यंत ते प्रेफरन्स, आता दुसऱ्या फेजला तर काही ठेवा. ज्यावेळेस दुसऱ्या फेजला मेरिट कमी येणार आहे 1.1 पदमुळे, मग दुसऱ्या फेजला खालच्या उमेदवारांना देखील चान्स मिळू द्या. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर आहे. ज्यावेळेस मुदतवाढ दिली जाते, मुदतवाढ दिल्यानंतर एखादा ठराविक डेट दिली जाते, त्या डेटपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे असं सांगितलं जातं. ज्यावेळेस ती डेट येते आणि त्या डेटच्या संध्याकाळी शासनाचं पत्रक येतं की तांत्रिक अडचणीमुळे ही मुदतवाढ पुन्हा एकदा देण्यात येत आहे, अशा ज्यावेळेस मॅसेज होतो तेव्हा हजारो आणि लाखो जे आपले अभियोग्यताधारक आहेत त्याच्या स्वप्नाचा चुराडा होत असतो. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. त्यांच्या स्वप्नाचा नाश होत असतो, ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. पण हे सरकारला कधी कळणार, त्यांना जाणीव कधी होणार? कारण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फक्त नोकरी पाहिजे, परंतु विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत, ज्यांना क्वालिटी एज्युकेशन पाहिजे, त्यांचं क्वालिटी एज्युकेशनचा त्यांचा हक्क आहे, शिक्षण घ्यायचं त्यांचा हक्क आहे, त्यांना जर चांगले शिक्षक मिळत नसेल, म्हणजे येणारी पिढी जर आपण बरबाद करत असेल तर याला जबाबदार कोण? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा.
सर्वांपर्यंत पोहोचवा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शिक्षण मंत्र्यापर्यंत देखील पोहोचवा. पण आम्ही चिंतेत आहोत, आम्ही निराशेत आहोत. आमचा वाली कोण? खूप महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आता 20 जुलै येईल आणि 20 जुलैनंतर देखील असं म्हणताय की पवित्र पोर्टलवर प्राधान्य जी जाहिरात अपलोड करण्यासाठी मुदतवाढ आहे ती अजून देखील वाढून देणार आहे. मग आपण वाट तरी किती दिवस बघायची? आम्हाला ठराविक कालमर्यादा सांगा की भाऊ 1-2 वर्ष भरती होणार नाही. तुम्ही रोड मॅप द्या आम्हाला की डिसेंबरमध्ये आम्ही तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करायला देऊ, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये देऊ. एक रोड मॅप तरी आम्हाला द्या. आम्हाला सांगा की एवढे दिवस भरती होणार नाही, आम्ही थांबू. परंतु ना तुमच्याकडे कुठल्या प्रकारचा रोड मॅप आहे, न भरती कधी होईल हे देखील तुम्हाला माहिती आहे. मग का आम्ही वाट बघायची? असे भरपूर जे उमेदवार आहे विद्यार्थी मित्रांनो, जे उमेदवार प्रायव्हेटला देखील जॉईन होऊ शकत नाही. कारण जर प्रायव्हेटला जर जे जॉईन झाले तर एक वर्षाचा किंवा 2 वर्षाचा बॉन्ड करावा लागतो. स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावं लागतं की आम्ही शाळा सोडणार नाही. ते विद्यार्थी देखील कन्फ्यूज आहे, ते देखील घरी बसून आहेत. दररोज आई वडील बोलत आहे की तुझं काम कधी होईल, तू तर टेट पास झाला, तुला तर चांगले मार्क्स पडले, मग तुला नोकरी कधी लागेल. रोज आपण सांगतोय की आता ह्या महिन्यात प्राधान्यक्रम चालू होतील, आता पुढच्या महिन्यात प्राधान्यक्रम चालू होतील, असं म्हणता आता ऑगस्ट येऊन ठेपला विद्यार्थी मित्रांनो. तरी देखील आपल्याला लोकांना उत्तर द्यावं लागतं, समाजाला उत्तर द्यावं लागतं, घरच्यांना उत्तर द्यावं लागतं. मग याच्यात आपली चूक काय? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून तुम्ही विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी आवाज उठवला पाहिजे की आता जे प्राधान्यक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो, आता ते आम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करायला द्या. जाहिराती अपलोड करण्यासाठी आता आम्हाला मुदतवाढ नको. कारण 20-22 हजार जागा या खूप मोठ्या जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण मागच्या वर्षीपेक्षा जर जास्त जागा येत असतील तर मेरिट हे 100% कमी येईल. म्हणून आता आपण आवाज उठवला पाहिजे. जर आत्ता आपण आवाज उठवला नाही तर आपण शिक्षक नाही. कारण शिक्षकाचं काम असतं की जनजागृती करण्याचं, शिक्षकाचं काम असतं की समाजामध्ये एक चांगला मेसेज देण्याचं. परंतु आपणच शांत असलो, आपणच झोपलो तर आपण भावी पिढी कशी घडवणार, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता शांत बसू नका, याच्यावर आवाज उठवा. या व्हिडिओला सर्वांनी कमेंट करा आणि कमेंट करून सांगा की आम्हाला मुदत ही 20 जुलैपर्यंत जी जाहिरातीसाठी आहे ती स्टॉप करावी आणि त्याच्यानंतर लगेचच आम्हाला प्राधान्यक्रम सुरू करावे, जेणेकरून आम्ही लवकरच आमच्या शाळेत जाऊ शकू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो सर्वांपर्यंत शेअर करा ही तुम्हाला विनंती. थँक्यू सो मच.